रस्ते बदलले, नियम बदलला आणि जीएसटी बदलांमुळे काही गाड्या महाग झाल्या, काही गाड्या स्वस्त झाल्या. ही आहे बजाजची डॉमिनर, भारतीय बनावटीची 400 सीसी सेगमेंटमधील पहिली बाईक, जिची ओळख अशी आहे की प्रत्येक युवा या गाडीच्या प्रेमात पडलेला आहे. मित्रांनो, या गाडीमध्ये पहिलं मिळायचं 373 सीसीचं इंजिन. जर हेच इंजिन अजूनही ठेवलं असतं तर तुम्हाला आहे ना 20 ते 30 हजार रुपयांनी ही बाईक महाग घ्यावी लागली असते. पण कंपनीने खूप भारी याच्यामध्ये R&D केलेली आहे आणि चेंजेस करून नवीन तुमच्यासमोर 349 सीसीचं इंजिन घेऊन आलेले आहे. पण कंपनीने ब्रँडिंग चेंज केलं नाही. बजाज डॉमिनर 400 तसंच पुढे सुद्धा राहणार आहे. ही बाईक जवळजवळ 50,000 रुपयांपर्यंत स्वस्त झालेली आहे. याची नवीन एक शोरूम किंमत आहे 2,04,000 रुपये आणि ऑन रोड जाईल जवळजवळ 2.5 लाख रुपये. नावात अजूनही 400 आहे, पण इंजिन आता 350 सीसीचं आहे. गोंधळून जाऊ नका, कारण हा ग्लोबल ट्रेंड आहे, जसे कावासाकी किंवा होंडा करतात. आज आपण या नव्या डॉमिनरचे हिडन फीचर्स आणि नवीन इंजिन परफॉर्मन्स अगदी बारकाईने पाहणार आहोत. नजर टाकाल तर तुम्हाला कळणारही नाही की यात काही बदल झालाय. याची तीच सिग्नेचर मस्क्युलर स्टाईल, तसाच राकट लुक बजाजने कायम ठेवलाय. चेसिस, इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स आणि संपूर्ण लाइटिंग सेटअप आधीसारखाच सॉलिड आहे. बारीक गोष्टींकडे लक्ष द्या मित्रांनो. याचे प्रीमियम स्विचेस, कंट्रोल्स, मजबूत हँडलबार आणि हायवे टुरिंगसाठी दिलेली विंडशील्ड, यात कोणतीही तडजोड केलेली नाहीये. इंजिनची क्षमता 23.3 सीसीने कमी झाली असली तरी बाईकचा रुबाब जराही कमी झालेला नाही. याचे वजन 190 kg आहे आणि सीट हाईट 800 mm आहे आणि यात ते 13 लिटरची फ्युएल टँक मिळते. साठी यात फ्रंटला 320 mm चा मोठा डिस्क ब्रेक आणि रिअरला 230 mm चा डिस्क ब्रेक दिलेला आहे. फ्रंटला 110/70/17 इंचाचे आणि 150/60/17 साईजचे तगडे टायर्स मिळतात, जे तुम्हाला हायवेवर जबरदस्त ग्रिप देतील. सगळ्यात महत्त्वाचं गाडीच्या हृदयाबद्दल बोलूया. इंजिनचा स्ट्रोक 60 mm वरून 56.1 mm करण्यात आला आहे, ज्यामुळे अचूक क्षमता 349 सीसी झाली आहे. पण कमाल बघा, बजाजच्या R&D टीमने कमाल करत पॉवर कमी होऊ दिली नाही. उलट ती 40.6 PS पॉवर 9000 RPM पर्यंत वाढवलेली आहे. टॉर्क फक्त 1.8 Nm ने कमी होऊन आता 33.2 Nm झाला आहे. यात 49 mm चा बोर, 56.1 mm चा स्ट्रोक असूनही हे एक लिक्विड कूल इंजिन आहे, जे 6 स्पीड गिअरबॉक्स सोबत येते. परफॉर्मन्स आणि बाईकचा पिकअप तसाच ठेवण्यासाठी बजाजने क्रँकशाफ्ट पूर्णपणे रिडिझाईन केला आहे. तसेच 12.2:1 चा कॉम्प्रेशन रेशो मॅच करण्यासाठी कंबशन चेंबर अँड कॅब शाफ्ट सुद्धा खास डॉमिनरच्या टुरिंग कॅरेक्टरनुसार बदलला आहे. फीचर बद्दल बोलायचं झालं तर अपसाइड डाऊन फोर्क, कंप्लीट LED हेडलाईट सेटअप, LED इंडिकेटर, तसेच हँडल बारला दिलेले नकल गार्ड सोबतच याच्यामध्ये ॲडजस्टेबल लिव्हर आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये डिजिटल क्लस्टर पाहायला मिळतो. रोड, स्पोर्ट्स, रेन, ऑफ रोड असे डिफरंट ड्रायव्हिंग मोड सुद्धा याच्यात देण्यात आलेले आहेत. रायडिंगला जाल तर USB चार्जिंग पाहिजेच ना, तो सुद्धा ऑप्शन दिला आहे. इथे आता C टाईपचा चार्जिंग ऑप्शन देण्यात यावं असं मला पर्सनली वाटते. गाडीमध्ये तुम्हाला 2 सेपरेट सीट पाहायला मिळतात. ड्रायव्हरसाठी वेगळी, पिलन्ससाठी वेगळी. ट्विन टिप एक्झॉस्ट, रिफ्लेक्टर्स, LEDमध्ये टेल लाईट्स, LEDमध्ये इंडिकेटर आणि कॅरियर सुद्धा याच्यात पाहायला मिळतं. पाठीमागे मोनोशॉक सस्पेन्शन सोबतच ड्युअल चॅनल ABS सुद्धा याच्यात दिलेला आहे. तसेच स्लीपर अँड असिस्ट क्लचचा सुद्धा ऑप्शन याच्यात मिळतो, ज्याच्यामुळे ॲग्रेसिव्ह डाऊनशिफ्टिंग तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारे चाक लॉक होणार नाही. मित्रांनो, गाडी चालवायला कशी आहे? सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट करू ट्रॅफिकमध्ये, म्हणजे सिटीमध्ये. 3 किलो वजन कमी झाले तरी टॉर्क मिळण्याचा RPM वाढले आहे. 6500 RPM वरून ते आता 7500 RPM वर तुम्हाला टॉर्क मिळतो, म्हणजे 1000 RPM न फरक पडलेला आहे. लो एंड टॉर्क कमी झाल्यामुळे शहरातील संथ गर्दीत गाडी चालवताना तुम्हाला गिअर लवकर डाऊनशिफ्ट करावे लागते. कमी भरून काढण्यासाठी बजाजने याचे थ्रोटल मॅप्स खूप ॲग्रेसिव्ह केले आहेत, ज्यामुळे अचानक थ्रोटल दिल्यास गाडी झटकन पुढे निघून जाते. हँडलिंगबद्दल बोलूया. 190 किलो वजन आहे. ऑप्टिमाइज क्रँकशाफ्ट इनर्शिया आणि 3 किलो वजनाच्या कपातीमुळे ट्रॅफिकमध्ये गाडी हाताळणं सोपं झालं आहे. हायवेवर डॉमिनर आपल्या खऱ्या रंगात येते. याचे इंजिन फ्लॅट टॉर्क आणि मजबूत मिड रेंज परफॉर्मन्ससाठी डिझाईन केल्यामुळे ॲक्सिलरेशन अतिशय स्मूथ आणि एफर्टलेस जाणवते. वजन 190 किलो आणि 1452 mm चा व्हील बेसमुळे हायवेवर 80 ते 100 km/तासच्या स्पीडवर गाडी चालवल्यावर कुठल्याही प्रकारे गाडी अनस्टेबल होत नाही. अगदी चिपकून चालते. गाडी 145+ km/तासचं टॉप स्पीड अगदी सहज गाठते. 40.6 PS ची पॉवर
मिळवण्यासाठी इंजिन 9000 RPM पर्यंत खेचावे लागते. त्यामुळे हायवेवर अचानक ओव्हरटेक करताना जुन्या मॉडेलपेक्षा टोटल रिस्पॉन्स मायक्रो सेकंद उशिरा मिळेल. हे सहसा नवीन ड्रायव्हर्सला अजिबात कळणार नाही, पण जो एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी जुनी डॉमिनार वापरली त्याला हे नक्की कळून येईल. गाडी अवघ्या 7.4 सेकंदात 0 to 100चं स्पीड पकडते, जे जुन्या गाडी इतकाच वेगवान आहे. गाडीकडून तुम्ही जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर पर लिटरचं मायलेज काढू शकता. मित्रांनो, तुम्ही जर जुनी डॉमिनार वापरताय, तुम्ही किती मायलेज काढता नक्की सांगा. घाटाच्या रस्त्यावर चढताना डॉमिनारचा मिड रेंज धावण्याचा पॅटर्न खूप कामी येतो. रिडिझाईन केलेले कंबशन चेंबर इंजिन कॅलिब्रेशनमुळे घाटात गाडी अजिबात दमत नाही. 800 mmच्या सीट हाईटमुळे रायडिंग पोश्चर खूप कम्फर्टेबल आणि ताठ राहते. लांबच्या प्रवासात थकवा जाणवत नाही. 60-70च्या स्पीडला गाडी खूप स्मूथ चालते. मात्र 9000 RPMच्या आसपास जेव्हा तुम्ही गाडीला पूर्ण ताणता तेव्हा हँडल बार आणि फुटरेस्टवर हलके व्हायब्रेशन जाणवते. फ्रंटला 320 mm डिस्क आणि रिअरला 230 mm डिस्क ब्रेक्सचे बाईट आणि फीडबॅक अतिशय सॉलिड आणि सुरक्षित आहे. थोडक्यात निगेटिव्हबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये टॉर्क कमी केलेला आहे. साहजिकच आहे, निगेटिव्ह म्हणतोय, पण CC कमी केल्यामुळे हे आपल्याला अंडरस्टँड करून घेतलंच पाहिजे. 3 किलोने वेट कमी झालेलं आहे, तरी खूप लोकांना ही गाडी जडच वाटेल. लो एंड टॉर्क मित्रांनो गाडीचा कमी आहे, त्यामुळं शहरामध्ये तुम्हाला सारखे गिअर चेंज करावे लागतील, पण हायवेवर गाडी लय भारी चालते. मित्रांनो, गाडीची किंमत कमी केली, जर फीचर्स ॲड केले असते तर नक्कीच किंमत वाढली असते. त्यामुळे फीचर्स अजून नवीन ॲड करावे असं मी हा निगेटिव्ह म्हणून कन्सिडर करणार नाही. तुम्हाला हायवे ड्रायव्हिंग करायचे असेल, लाँग टूर करायचे असेल तर बजाज डॉमिनार अजूनही तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. इंजिनचं CC कमी केलं आहे, पण परफॉर्मन्स अजूनही तसाच आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर जो मायनर चेंजेस आहे तो तुम्हाला कळून देखील येणार नाही आहे. ओके, उलट तुम्ही या गाडीला म्हणाल की माझ्या प्राईजमध्ये आली, 2,04,000 रुपये एक शोरूम आहे, 2.5 लाखात ही घरी घेऊन जाऊ शकता. अजून तुम्हाला काय पाहिजे? 400 CC सेगमेंटमधील अशी ही गाडी तुम्हाला आवडली का नाही नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचे अभिप्राय निगेटिव्हसुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आणि अशाच अनबायस्ड रिव्ह्यूसाठी फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सर्व ठिकाणी आहोत. तुम्हाला आर्टिकल वाचायला आवडत असेल तर marathioautoGuru.com नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.